नमस्कार. सायन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ B.Ed ॲडमिशन प्रोसेस 2022 याची मेरिट लिस्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आता लागलेली आहे. म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे अशा कॅन्डिडेटची मेरिट लिस्ट लागलेली. मागची जी लिस्ट होती ती प्रोव्हिजनल लिस्ट होती, आता ही फायनल लिस्ट लागलेली आहे. तर याची URL जी आहे, लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून आपण बघू शकता. तर इथे डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे हे ॲडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. या संदर्भात इन्स्ट्रक्शन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे देण्यात आलेले आहे. तर हे इन्स्ट्रक्शन आपण बघूया. तत्पूर्वी या इथे जे आहे डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट दिलेली आहे, जशी मागच्या वेळेस आपण प्रोव्हिजनल लिस्ट बघितलेली आहे. इथं डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल इथं डाउनलोड होते आणि तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ही यादी मिळते की ज्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ही लिस्ट आहे. या लिस्टमधील कॅन्डिडेटनी आपले डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करायचे आहे. तर सिलेक्टेड कॅन्डिडेटचे कागदपत्र पडताळणी करायची, त्या संदर्भात काय रूल्स आहेत ते मी थोडक्यात आपल्याला सांगतोय. तर या ज्या सूचना आहेत या सूचनामध्ये इथे आपण बघूया की सर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या B.Ed प्रवेश इच्छुकांना कळवण्यात येते की आपण ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराच्या जिल्हा व प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या वेळापत्रकानुसार आपले जे काही विभागीय केंद्र आहे तिथे प्रवेश अर्ज तपासणीसाठी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे हजर राहायचं आहे. तर वेळापत्रक हा खाली दिलेला आहे. तर 18 ते 23 जानेवारी 2021 दरम्यान सुरू राहणार आहे. त्या संदर्भातले जिल्ह्याने वेळापत्रक यासोबत जोडलेले आहे. ज्या जिल्ह्यातून आपण अर्ज केला आहे त्या जिल्ह्याच्या प्रवेश अर्ज पडताळणीसाठी दिलेल्या नियोजित तारखेला 10 वाजता विभागीय केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. तर जे काही दिव्यांग उमेदवार असतील त्यांनी स्वतः उपस्थित न राहता अन्य व्यक्तीला तसे अधिकारपत्र देऊन आपल्या कागदपत्रासह अर्ज पडताळणीकरिता संबंधित विभागीय केंद्रावर नियोजित दिवशी पाठवणे बंधनकारक आहे. आता B.Ed प्रवेश 2020-22 साठी अनुभवाची अंतिम तारीख ही जी आहे ती 31/8/2020 आहे, ही निश्चित करण्यात आलेली आहे. जे काही एक्सपिरियन्स आपण जोडणार आहोत तो 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जोडायचा आहे. संबंधित कॅन्डिडेट्सनी दिलेल्या वेळापत्रकानुसार हजर राहणं बंधनकारक आहे. एकाच दिवशी सकाळच्या सत्रात 42 व दुपारच्या सत्रात 42 अशा एकूण केवळ 84 उमेदवाराचे प्रवेश अर्ज योग्य ते शारीरिक म्हणजे फिजिकल डिस्टन्स ठेवून हे होणार आहे. आता त्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आहे की प्रवेश अर्ज पडताळणीसाठी जे कॅन्डिडेट आहे त्यांनी आपला प्रवेश अर्ज भरतेवेळी जो युजर ID आणि पासवर्ड वापरलेला आहे तो सोबत घेऊन जायचा आहे की त्याशिवाय आपला अर्जाचे संपादन होणार नाही. युजर ID आणि पासवर्ड आपल्याला सोबत न्यायचा आहे. आता यामध्ये पासवर्ड जर आपला विसरला असेल तर तुम्ही तिथे जाण्याच्या अगोदरच पासवर्ड इथे आपल्याला फॉरगॉट पासवर्ड म्हणजे तुमच्या या वेबसाईटवरती लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपला लॉग इन ID आणि पासवर्ड इथे टाकायचा असतो. इथे फॉरगॉट पासवर्ड इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर जे काही डिटेल्स वेबसाईट आपल्याला मागेल ज्यामध्ये जसे ॲप्लिकेशन ID आहे, सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, डेट ऑफ बर्थ ह्या टाकून आपल्याला पासवर्ड हा रिट्राईव्ह करता येतो. त्यानंतर ज्या लोकांचा ऑनलाईन प्रवेश अर्जाची पडताळणी केली आहेत या लोकांचेच प्रवेश यामध्ये फायनल होतील. जागा रिक्त राहिल्या तर पुढील उमेदवाराची अर्ज गुणवत्ता यादीने आहे पडताळणी करून प्रवेशास पात्र होतील. त्यानंतर या केंद्रासमोर B.Ed प्रवेश अर्ज कागदपत्र पडताळणी न करणारे विद्यार्थी या प्रक्रियेतून बाद होतील. प्रवेश अर्ज पडताळणी करताना संबंधितांनी पडताळणी समितीला प्रवेश अर्जात आपण भरलेली माहितीचे मूळ पुरावे सादर करणे बंधनकारक असेल. पुरावे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. प्रवेश अर्जात पडताळणी वेळी केवळ भरलेल्या माहितीची पडताळणी होईल. त्यात कोणत्याही स्वरूपाची नवीन माहितीची भर घातली जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.
त्यानंतर 7 नंबरची जी सूचना आहे की शांततेत राखावी, गोंधळ होणार नाही कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये. त्यानंतर पडताळणी समिती कक्षेत कुठलीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. आता या महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे प्रवेश अर्ज पडताळणीसाठी 2 तज्ज्ञांची समिती असेल. ती समिती प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शिक्षक म्हणून अध्यापनाचा अनुभव, एकूण सेवा, अर्हता, सामाजिक आरक्षण इत्यादी तपशिला संदर्भात सर्व माहिती तुमच्या मूळ कागदपत्राआधारे तपासणी करेल. त्या संदर्भात सर्व मूळ कागदपत्रे व त्याचा एक फोटोकॉपी संच सोबत ठेवावा. फोटोकॉपी संच तुमचा प्रवेश अर्ज तपासणीनंतर तुमच्या ऑनलाईन अर्जासोबत जोडून समितीकडे दप्तरी ठेवण्यात येईल. म्हणजे झेरॉक्स कॉपी आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंटची ठेवायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे की ACBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या ज्या उमेदवाराकडे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशा सर्व उमेदवारांना EWS प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रासह पडताळणीसाठी उपस्थित राहता येईल. अशा सर्व उमेदवारांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या तारखांना कागदपत्र पडताळणीसाठी समितीसमोर उपस्थित राहायचा आहे. हा जो बदल आहे तो नोंद करायचा आहे. आता यामध्ये कुठले डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहे ते आपण बघूया की B.Ed प्रवेश अर्ज पडताळणी करताना B.Ed प्रवेश माहिती पुस्तिकेतील दिलेल्या महानगरपालिका आयुक्त, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक यांनी प्राथमिक शिक्षकांना दिलेले शिफारस प्रमाणपत्र पडताळणीस येताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी भरून आणणे अनिवार्य आहे. आता हे जे माहितीपत्रक आहे किंवा B.Ed माहिती पुस्तिका जी आहे तुम्ही वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता. वेबसाईटवरती B.Ed प्रॉस्पेक्ट 2022 इथे ही लिंक दिलेली आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे आपण डाउनलोड करू शकतो. तर यामध्ये या पद्धतीचं एक माहिती पुस्तिका असेल. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तिथनंही तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथे खाली हे वेगवेगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे सर्व प्रकारचे फॉर्मॅट आहे. तर या फॉर्मॅटची प्रिंट काढून ती आपल्याला सोबत आणायची आहे. त्यानंतर B.Ed प्रवेश माहिती पुस्तिकेतील दिलेले मेंटॉर प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेतील वरिष्ठ शिक्षक प्रवेश पडताळणी वेळी भरून आणणे अनिवार्य आहे. ह्याचा सुद्धा फॉर्मॅट तिथे आहे. त्यानंतर ऑनलाईन संगणकीय मूळ अर्जाची प्रत, ऑनलाईन फॉर्म भरलेल्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून सोबत नेणं गरजेचे आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्राचे मूळ व प्रमाणित सत्यप्रती अटेस्टेड कॉपीज. प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक विद्यालयातील सुरुवातीपासून पुढील सर्व नेमणुकीच्या आदेशाच्या मूळ प्रमाणपत्र सत्यप्रती म्हणजेच आपल्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं मूळ प्रमाणपत्र आणि आपली अटेस्टेड कॉपी इथे घेऊन जायची आहे. त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर यामध्ये मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती, SC जातीचा दाखला, STचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय यांचा कास्ट सर्टिफिकेट, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाच्या वैध कालावधीचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे हे जे VJ, NT, OBC, SBC यांनी नॉन क्रिमिलेअर सोबत नेणं गरजेचं आहे. त्यानंतर EWS प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वेळोवेळी निर्देशित केलेली प्रमाणपत्रे, दाखले आणि दस्तावेज आणि ACBC साठी निर्गमित होणार शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा दर्शवणाऱ्या कोणताही प्रमाणपत्राची एक प्रमाणित प्रत आपल्याला इथे घेऊन. त्यानंतर सर्व सेवेची नेमणूक आदेश शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यतेच्या पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती, शाळा मान्यता पत्र, त्यानंतर वरिष्ठ शिक्षक मान्यता प्रमाणपत्र लागू असल्यास, शाळा अनुदानित असेल तर वर्षांनी शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती, सेवा पुस्तिकेतील संबंधित नोंदी, संपूर्ण सेवा पुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी. नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र. महत्त्वाचं म्हणून इथे एक सूचना आहे की आपण नोंदवलेल्या अध्यापन अनुभवाचा पुरावा म्हणून आपली मूळ सेवा पुस्तिका, सेवा ऑर्डर, इन्स्पेक्शन रिपोर्ट इत्यादी पैकी किमान एका मूळ दस्तावेजऐवजी प्रत तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे. समितीला मूळ कागदपत्र तपासताना शंका निर्माण झाल्यास त्यास मुद्द्यासंदर्भात दुसऱ्या पुराव्याची मागणी समिती करेल. त्यावेळी तत्काळ तुम्ही तो सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे मूळ सेवा पुस्तिका व सेवा ऑर्डरच्या सर्व प्रती सोबत ठेवाव्या. त्यानंतर कोणत्याही आरक्षणाचा फायदा घेणारे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी शासन निर्णयानुसार आपलं कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता, नॉन क्रिमिनल इत्यादी शासन निर्णयानुसार आवश्यक डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे.
त्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, आपत्तीग्रस्त आणि स्वातंत्र्य सैनिक पाल्य यांनी जे यांच्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सोबत ठेवावे. तर यामध्ये आजी माजी सैनिक पाल्य, विधवा, घटस्फोटिता, गोवा, बेळगाव, बिदर हे जे काही आरक्षण आहे या संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत ते आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे. त्यानंतर प्रवेश अर्जाप्रमाणे कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रवेश सूचना आणि याद्या विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. त्या सूचना पाहणे व त्याप्रमाणे कारवाई करणे याची जबाबदारी राहील. त्यानंतर हा टाइम टेबल आहे बीएड प्रवेश अर्ज पडताळणीसाठी वेळापत्रक जो आहे तो इथे दिनांक दिलेले आहे 18 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत. त्यानंतर हे जे केंद्र आहेत तर ही विभागानुसार इथे देण्यात आलेले आहे की अमरावती मध्ये या डेटला असतील, औरंगाबादमध्ये या डेटला, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड त्यानुसार या तारखा दिलेल्या आहे. तर याच तारखेला इथे हजर राहायचं आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला प्रवेश घेण्यासाठी पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं गरजेचे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे काही वैध व्हॅलिड असतील अशाच लोकांचं ॲडमिशन प्रवेश लिस्ट परत लागेल आणि ती वेबसाईटला इथे आपल्याला उपलब्ध होईल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.